कालच्या टेस्टचे रिपोर्ट्स काय होते ते जरा मला सांगाल का? मला नाही माहिती. नाही, मी का विचारत होते की मला त्यानुसार गोळ्यांमध्ये बदल करावे लागतील ना? हो काननताई, आता मला राहवत नाहीये म्हणून तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. म्हणजे काल रात्री त्यांनी मला सांगितलं, त्याच्या आधी मला सुद्धा माहिती नव्हतं. बातमी? कसली बातमी? गाई गाईने कुठे निघालात? आम्हाला ती सांगा. भाऊजी, जाताना काहीतरी मोडता घातलाच पाहिजे का? अहो, धंद्यातले पार्टनर आहोत आपण. तुम्ही कुठे चाललाय, आम्ही कुठे चाललोय, एकमेकांना कळलं पाहिजे. खोटे दागिने आणायला सांगितले, तिजोरीत ठेवायचे. आता भाऊजींना संशय येईल. हो हो, सुपीक जमीन आहे वरती डोक्यावर. हा हा हा, काय नवीन नवीन विचार बघतायत. अगं, तुझ्या त्या डॉक्टरांनी तुझे रिपोर्ट्स बघितलेत. म्हणजे ते लंडनचे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर रेळे, त्यांनी सांगितलंय की ऑपरेशन करायला काहीही हरकत नाहीये. खरंच? काय सांगताय? बरंच झालं. डॉक्टर जोशींनी सांगितलंय की डॉक्टर रेळे कधीही ऑपरेशनला बोलावू शकतात. आता त्यांना कधी वेळ मिळतोय ते आपल्याला कळवतील. कदाचित उद्या सुद्धा तुझं ऑपरेशन होऊ शकतं. नरसिंह सर आत्ताच आम्हाला सांगत होते जानकी मॅमचं ऑपरेशन उद्याच करावं लागणार आहे. त्या आंधळीचं ऑपरेशन कशा बाई? काय उपयोग होणार नाही. आंधळीच राहणार आहे. हे ऑपरेशन परदेशातले एक तज्ञ डॉक्टर करणार आहे आणि मला तर असं वाटतंय की 100% सक्सेसफुल होणार आहे ऑपरेशन. बहुतेक जानकी मॅमना नक्की दिसायला लागेल. ते डोकं नुसतं धडाव घेऊन बसू नका, चालवा ते कधीतरी. आता चालणार, माझं डोकं आता चालणार. असा झाक उपाय सुचतो की नाही बघा. आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अंधार आता दूर होणार आहे. फक्त जानकीलाच दिसणार नाहीये, तर आपल्याला सगळ्यांना दिसायला लागणार आहे. कारण जानकीचे डोळे म्हणजे किल्लेदार घराण्याचे डोळे. आत्याबाई, तुम्ही सगळे माझ्या जवळच थांबा. जानकी, उद्या या वेळेपर्यंत कदाचित तू तुझ्या डोळ्यांनी पाहू शकत असशील. जानकीला उद्याच नेणार आहेत हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी. काय? त्या डॉक्टरांना पण जानकीचं ऑपरेशन करण्याशिवाय दुसरे काही कामधंदे नाही आहेत का? सगळेच ग्रह फिरले. आता काय करायचं? जानकीला आज रात्रीच संपवायचं. तुला मर्डर करणं म्हणजे भाजी चिरण्या इतकं सोपं वाटतं का ग? ते तुम्ही नका मला सांगू अहिल्याताई. तुमच्यापेक्षा जास्ती अनुभव आहे मला. ठीक आहे डॉक्टर, माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही म्हणाल तसं करू आपण. हो ठीक आहे. एक्सक्यूज मी सर. सर, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. सर, उद्या आपण मॅमला किती वाजता ऍडमिट करतोय? म्हणजे मला तशी तयारी करायला हवी ना. मॅडम, थोडासा प्लॅन मध्ये बदल झालाय. तिचं ऑपरेशन जे दुपारी 3 वाजता असणार होतं ते सकाळीच करायचं असं डॉक्टर म्हणतायत. त्यामुळे म्हणजे डॉक्टरांनीच हे सांगितलं, त्यांचाच फोन आला होता. तू कधी आलास? हा काय आत्ताच, अगदी आत्ताच आलो आणि आल्या आल्या ही आनंदाची बातमी कळली. अभिनंदन. ठीक आहे जानकी, आपल्याला आत्ता हॉस्पिटलला जायचंय. आता म्हणजे उद्या जायचं ठरलं होतं ना? वेळ उद्याचीच होती, पण आपल्याला आत्ताच जावं लागतंय. आपल्यालाही जे काही करायचंय ते ऑपरेशनच्या आत केलं पाहिजे. आता तुम्ही एक काम करायचं, जाऊन जानकी बरोबर थांबायचं. अगदी सावलीसारखं. हॉस्पिटलमध्ये गेली तर तिथेही तिच्या मागं जायचं. आज रात्री तिथंच राहा. पुढचं कधी काय करायचंय ते हे आल्यावर फोन करून कळवू तुम्हाला. जा आता.